तर हा असा डॅशबोर्ड आता आहे. या डॅशबोर्ड वरती तुम्हाला काय मिळेल? पहिलं तर डॅशबोर्ड आहे, त्याच्यानंतर QR कोड्स आहेत, WhatsApp चॅट, जे पण तुमच्या बिझनेस सोबत चॅट करत असतील ते तुम्हाला इथे दिसतील. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो. पण इथे कॅम्पेन्स आहेत, कॉन्टॅक्ट्स आहेत, कॉन्टॅक्टमध्ये लिस्ट आहे, ग्रुप आहे आणि कस्टम फील्ड्स आहेत. त्यानंतर इथे टेम्पलेट्स आहेत काही, जे अप्रूव्ह करावे लागतात ऑफिशियल API मध्ये. तर ते टेम्पलेटचे काही प्रकार आहेत बघा इथे. आणि त्याच्यानंतर इकडे बॉट रिप्लाईज आहेत. बॉटमध्ये आपल्याला लिस्ट बॉट्स आहेत आणि फ्लो बॉट आहेत. त्याच्यानंतर आपले टीम मेंबर ह्याच्यामध्ये ठेवता येऊ शकतात. समजा थोडी मोठी कंपनी असेल तर त्याच्यासाठी टीमचा ऑप्शन आहे. आपल्याकडे सुद्धा कदाचित मल्टिपल लोक असू शकतात. त्याच्यानंतर तुमचं सबस्क्रिप्शन कोणतं आहे, किती दिवस राहणार आहे, या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर इकडे मेसेजचे लॉग्स, ते किती डिलिव्हर झाल्यात, कोणत्या नंबरला डिलिव्हर नाही झाल्यात, अशी सगळी माहिती तुम्हाला मिळते. त्याच्यानंतर इथे सेटिंग्ज आहेत. आता सेटिंग मध्ये जनरल सेटिंग आहे, व्हॉट्सअपचा सेटअप आहे, AI बॉट आणि बॉट सेटिंग्ज आहेत, API आणि वेब हुक. आता ह्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा ऍडव्हान्स्ड आहेत, आपण त्या नंतर कधीतरी बघूया. आता सध्या आपण इथपर्यंत बघायचं आहे. म्हणजे काय, की ऑफिशियल API मधनं मेसेज पाठवता आले पाहिजे, बल्क मेसेजिंग मधनं. आणि आपले जे ऑप्शन्स असतील त्यांना रिप्लाय ऑटोमॅटिकली गेले पाहिजेत, हे आपण सगळ्यात आधी एन्शुअर करूया. त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी है ना, म्हणजे काही रिप्लाय जे ऑटोमॅटिकली पोहोचलेच पाहिजेत, ते फक्त आपल्याला ह्याच्यातनं सध्या करून टाकायचे. आणखीन मेसेज अप्रूव्ह कसा करून घ्यायचा मेटाच्या प्लॅटफॉर्मवरनं, आणखीन तो पाठवायचा कसा, हे आपण आज इथे बघूया.